सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। मी राजश्री तरखासे, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची राज्य उपाध्यक्ष आहे। तर आज ही वेळ शासनाने आम्हाला जी आणलेली रस्त्यावर बसण्याची, विद्यार्थ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडून आजचं ज्ञानाधाराचं कार्य, पवित्र कार्य सोडून आम्ही आज रस्त्यावर उतरलो। ही वेळ पूर्ण भारतीयांना, भारतीय संस्कृतीला खरोखरच लाजिरवाणी अशी ही बाब आहे। अशी वेळ येऊ देऊ नये शासनाने। आणि हे जर शिक्षक जर डोक्यावर त्यांचं डोकं जर फिरलं तर ह्या शासनाला नक्कीच खुर्चीवरून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही। आमच्या पोटामध्ये आज खूप मोठा प्रश्न आहे। आम्ही आज बरेच शिक्षक आमचे विनाअनुदानित आहेत, आज त्यांचा जीव जातोय, बरेच शेतकऱ्यांची दखल घेतली जाते, आम्हाला काहीच मिळत नाहीये। आमच्या शिक्षकांचं काम, हे ज्ञानार्जनाचं काम जे आहे ते पवित्र आहे आणि देशाला भावी पिढी घडवण्याचं आम्ही महान कार्य करतो। शिक्षक आणि फौजी कधीच देशाला धोका देत नाहीत। तर आम्ही आमच्या या कार्याचं आम्ही स्वतः कौतुक करत नाही, तर आम्हाला पोचपावती भारतीय नागरिक घडवतो। तर आज आम्हाला या माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि प्राथमिक सर्व संघटना आज 20,000 संख्येने, मोठ्या संख्येने जिल्हा परिषद समोर उभ्या आहेत। तर आम्हाला आमच्या 15 मागण्या, न्याय मागण्या मिळाल्याच पाहिजेत आणि नाही दिल्या तर या सरकारला पुढील काळामध्ये खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, एवढं आम्ही सांगते। आणि या ठिकाणी मी राज्यभरात आंदोलन सुरू आहे, काय मागण्या? शिक्षक टप्पा अनुदान असेल किंवा वेतनात असेल, शिक्षक कर्मचारी भरती, शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम करते। 15 ज्या मागण्या आहेत त्या 15 मागण्या शिक्षकांच्या हिताच्या आहेत। शिक्षक हा भावी पिढी घडवतो, ज्ञानार्जन करतो, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता आज माझे शिक्षक पती 20-20 वर्ष विनाअनुदानित तत्वावर काम करतात। आता सरकारने 20% जाहीर केले, पण ते 20% सर्व शाळांना दिलेलं नाहीये। ते 20%चं अनुदान सुद्धा त्या शिक्षकांना मिळायला 2-2 वर्ष झाले होत असेल। सरकारने शासन निर्णय काढून घोषित करून अनुदानचा टप्पा द्यायला, आम्हाला पत्र द्यायला 1-1 वर्ष जातो आणि त्याच्यानंतर त्यांचं शाला काढणी करायला वर्ष जातं। तर ते माझे शिक्षक उपाशीपोटी काम करतात, त्यांच्याकडे बघितलं आमच्या भावना उफाळून येतात। त्यांच्यासाठी त्या सगळ्या मागण्या आहेत। मुख्याध्यापकाच्या पद कमी करणाऱ्या संच मान्यतेमधून माध्यमिकच्या आणि प्राथमिकमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नाही, तर शिक्षक आणि मुख्याध्यापक झाडून आम्ही शाळा चालू करतो आणि शासनाच्या अनेक माहिती आम्हाला वेळोवेळी द्यायची असतात। ते देत असताना आमच्या शाळेमध्ये लिपिक नसतात, कुठल्या तर शिक्षकाची मदत मुख्याध्यापकाची झोप उडवतात। रात्री 10-11 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला मेसेज टाकतात, उद्या तात्काळ आम्हाला ही माहिती पाठवून द्या, ती माहिती पाठवून द्या। सगळ्या गोष्टीची फक्त फील्डवर्क करत असताना अनेक आमच्या समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत, त्या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी ही मोठी महामोर्चा आम्ही काढलेली आहे। त्यामध्ये सगळे दिग्गज संस्थाचालक असतील, सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या शाळा असतील, ही यशस्वीता करण्यासाठी आपण सगळ्यांनी साथ दिली।